रील्ससाठी तलवार घेऊन फिरणारा अल्पवयीन पोलिसांच्या तावडीत. सोशल मीडियावर दहशत माजवण्याचा प्रयत्न. मिरज रेल्वे स्टेशन परिसरात कारवाई. सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी तलवार सदृश्य घातक हत्यार घेऊन फिरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथील पथकाने रंगेहात पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून एक तलवार जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता मिरज रेल्वे स्टेशन जवळील पिंपळाच्या झाडाखाली करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला असता एक इसम तलवार घेऊन थांबलेला आढळला. पोलिसांना पाहताच तो पळण्याचा प्रयत्न करू लागला, मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. सदर इसम हा अल्पवयीन असल्याचे समोर आले असून त्याने सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार घेतल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून 200 रुपये किमतीची तलवार सदृश्य वस्तू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 269/2025 असा गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, माननीय श्रीमती कल्पना बारोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली आणि माननीय श्री प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे, पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे, कॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर, बसवराज कुंदगोळ व अमोल तोडकर यांनी सहभाग घेतला. दरम्यान सांगली जिल्हाधिकारी यांनी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार दीपावली, मराठा ओबीसी आंदोलन, धनगर आरक्षण आदी पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे पालन करत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी सातत्याने गस्त ठेवून प्रभावी कारवाई केली आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की परिसरात कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती, सोशल मीडियावर हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी कृती अथवा अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, जेणेकरून समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण राहील. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षका माननीय कल्पना बारावकर मॅडम, तसेच मिरज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वारंवार सूचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे दहशत माजवण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील डीबी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते. या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विनापरवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले. आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स, दहशत माजवण्याच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे. त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे. सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी, दहशत माजवणे इत्यादी करता अशा प्रकारे कुणीही हत्यारांचं जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठलीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कळवावे किंवा डायल 112 वर कॉल करून याबाबत माहिती द्यावी. आम्ही तत्परतेने सदर इसमांवर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. जय हिंद.